आणि या समस्येला कवटाळत बसण्यापेक्षा धीराने त्याला सामोरं जाण्यासाठी एक व्यक्तिमत्व गेल्या 8 वर्षापासून झगडत आहे आणि स्त्री जन्माचे स्वागत करूया या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात चळवळ चालवणाऱ्या अहमदनगरच्या डॉक्टर सुधा कांदिया यांच्या कल्पनेतून पुढे आलेल्या आणि विवाहानिमित्त घेतल्या जाणाऱ्या 7 फेऱ्यांबरोबर स्त्री जन्माचे स्वागत करूया असा हा 8वा फेरा सुचवणाऱ्या डॉक्टर सुधा कांदिया यांचं मी नक्कीच कौतुक करते. म्हणतात हे आपण पाहिलं, याचा अभ्यास केला तर इतके गावं जिल्ह्यानंतर मी पाहिलं की प्रत्येक गावामध्ये एक तरी नकोशी नावाची मुलगी असते. तुम्ही पण कधी कुठे काम केलं असेल, तुम्हाला किती जणांनी पाहिली नाही म्हणजे ऐकली आहे नकोशी नावाची मुलगी, तर हातवर मोठा करा काय हात म्हणजे तुम्हाला सुद्धा नकोशी नावाच्या एवढ्या मुली सापडल्या. म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक तरी नकोशी नावाची मुलगी असते, कारण ती नकोशीच असते. एक तर जन्मापूर्वीच पाहिलं जातं की मुलगी आहे. मुलगी असेल तर तिचा संबोधन जातं. कुटुंबामध्ये जन्म झाला तर तिचं नावच नकोशी ठेवलं जातं. तिच्या लसीकरणाकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही, तिच्या जेवणाकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही, तिच्या संगोपनाकडे व्यवस्थित दिलं जात नाही आणि छोट्या वयामध्ये लग्न होण्याची पद्धती आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. आणि हा सगळा भार, हे सगळं ओझं आणि कष्टाची कामं पण तीच करताना आपण दिसतो की डोक्यावर एवढा मोठा हंडा घेऊन चालली आहे, विहिरीतलं पाणी काढत आहे, शेतामध्ये काम करत आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा जेव्हा पगार दिला जातो तेव्हा आपल्या शेतकरी बंधूंना किती पगार मिळतो आणि शेतकरी आमच्या भगिनींना किती पगार मिळतो याचा जर अभ्यास केला तर तिची जी कष्ट ती करते त्या प्रमाणात तिला पगार मिळत नाही. म्हणजे तिच्या कष्टाला प्रतिष्ठाही नाही आणि तिच्या कष्टाला मोबदलाही नाही. अशा प्रकारची स्थिती म्हणजे नकोशी झालेली, म्हणजे परायातूनच म्हणजे आता नाही. आणि म्हणताना सुद्धा घरामध्ये कसं आपण म्हणतो की नाहीतरी तुला जायचं असेल ना उद्या, किंवा इव्हन त्याला हे शिकून घे ते शिकून घे, कारण तुला नाहीतरी सासरी जायचंय आणि आमच्या नावाचा कदाचित उद्धार करशील तू, तर तू हे शिकणं कंपल्सरी आहे. असं म्हणजे वातावरण असं होऊन जातं की पराया धन तिला पहिल्यापासून समजलं जातं. तर ते पराया धन आपल्याला विधान करून टाकायचं आहे आणि त्याच्या जागी मुलगी ही वंशाची पणती आहे हे त्याच्यावर आपल्याला भिजवायचं आहे. तर समाजातला पहिला गैरसमज की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी पराया धन आहे हे काढून टाकून मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे हे विधान आपल्याला रुजवायचं आहे. आईकडे तर एक्सच आहे, त्यामुळे दुसरं तर काही आई देऊ शकत नाही. मग आईने एक्स दिला, वडिलांनी वाय दिला, एक्स वाय दिला, कोण जन्माला आलं? मुलगा. मग आईने एक्स दिला आणि वडिलांनी प्रत्येक वेळेस एक्सच दिला तर कोण जन्माला येईल? मुलगीच येईल. मग समजा कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष कोणाचा आहे? कोणाचा दोष आहे? वडिलांचा दोष आहे. पण हे सुद्धा आपल्याला हळूवारपणे समजून सांगणं आवश्यक आहे की पहिली स्टेप आपण अशी घेतली पाहिजे की बाबा तुमच्या कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष आईचा नाही, त्यामुळे आईला त्रास द्यायचा नाही, ही पहिली भूमिका आपल्याला असली पाहिजे. आणि त्यानंतर सगळ्यांची मदत घेऊन हळूहळू त्यांना विज्ञान समजून सांगितलं पाहिजे की काय काय विज्ञानाच्या दृष्टीने खरं काय असतं आणि त्यातून या गैरसमजुतीतून हळूवारपणे बाहेर काढलं पाहिजे. आपल्या प्रार्थनेच्या निमित्ताने उमटणारी जे व्हायब्रेशन्स आहेत, जी संवेदना आहे, ती जर सगळीकडे एकाच वेळेस उमटली तर ती एक लाट ही समाज मन नक्की घडवते. आणि मला खात्री आहे की पुढच्या लवकरच भविष्यामध्ये आपल्याला स्त्री जन्माच्या स्वागताची ही चळवळ मोठ्या जोमाने उभी झालेली आपल्याला दिसेल. आणि ही लेखा एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी, लेखा एवढीच
लेखी भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया स्त्री जन्माचे स्वागत करूया अशा प्रकारचे 47 विवाह आम्ही संपन्न केले. पंडितजीने मंत्र म्हटले, वधू पक्ष वर पक्षाने त्याच्या पाठीमागून म्हणले आणि सगळ्या समाजाने टाळ्या वाजवून त्याला अनुमोदन दिलं. निमंत्रण पत्रिकेमध्ये 8व्या फेऱ्याचा मंत्र छापला गेला आणि मंडपामध्ये 8व्या फेऱ्याचा बॅनर सुद्धा प्रकाशित केला गेला. अनेक मोठमोठे लोक या कार्यक्रमाला समारंभाला उपस्थित होते. अशा प्रकारचं नियोजन आपण गाव पातळीवर सुद्धा करू शकतो. पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूणहत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. महामहिम राष्ट्रपतींनी असं लिहिलंय की सगळ्यांनी एकत्र येऊन ही चळवळ यशस्वी करावी. 21 ऑगस्ट 2007 रोजी काल त्याला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांनी जो हा संदेश दिलेला होता तो संदेश मनाशी पकडून मी महाराष्ट्रातले सर्व जिल्हे सर्व तालुके गाव पातळीपर्यंत जाऊन कार्यशाळा संपन्न केलेल्या आहेत, सामूहिक शपथ दिलेली आहे. त्याचा रिझल्ट म्हणून 15 ऑगस्ट रोजी अवघ्या महाराष्ट्रात प्रत्येक गावांनी एकाच दिवशी एकाच वेळी शपथ घेतलेली आहे आणि दिलेला शब्द मी त्यांना पूर्ण केलेला आहे. 800पेक्षा कमी संख्या आहे मुलींची. ऑरेंज रंग तो 800 ते 849, जो येलो रंग दिसतोय तो 850 ते 899 आणि लाईट हिरवा रंग जो आहे तो 900 ते 949 आणि डार्क हिरवा 900 पेक्षा जास्त अशा हा आकडेवारीचा अर्थ आहे. 1000 मुलांच्या मागे मुलींची संख्या असा हा अभ्यास आहे. डावीकडे आपण पाहतोय 1991 साली भारत बराचसा हिरवा होता, थोडासा पिवळा होता, पण 2001 साली त्याचा चेहरा पूर्ण रंगाळलेला होता. मुलांच्या मागे 795 फक्त मुली होत्या आणि आता आपण 2008 मध्ये आहोत. आजची आकडेवारी मी जर तुम्हाला सांगितली तर तुम्हाला तो धक्का सहन होणार नाहीये. म्हणजे इतक्या कमी पातळीवर मुलींची संख्या आहे कोल्हापूरमध्ये गेलेली आहे. म्हणून विद्यापीठाची कार्यशाळा घेत असताना NSS, NCC आणि त्यांचे गुरुजन वर्ग अशी कार्यशाळा आपण महाराष्ट्रातील सगळ्या विद्यापीठातून संपन्न करतोय. पण त्याची सुरुवात मुद्दाम शिवाजी विद्यापीठात करून गेली आहे. पण कोल्हापूर हे आपलं कार्यक्षेत्र आहे म्हणून कोल्हापूरमध्ये असलेली कठीण परिस्थिती आपल्या सगळ्यांना मिळून सुधारायची आहे. म्हणून आणि बाकी तालुक्यांकडे लक्ष द्या तर अख्ख्या भारत देशामध्ये एकच तालुका आहे की ज्याच्यामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या चांगली आहे. 1000 मुलांच्या मागे 1015 मुली आहेत. आश्चर्य वाटलं की नाही. तर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं वैभववाडी नावाचं गाव आहे की तिथे 1000 मुलांच्या मागे 1015 मुली आहेत. पण जेव्हा आपण एकूणकरीकरणाची सहज आणि परवडण्याजोगी उपलब्धता, वैद्यकीय क्षेत्रातील ढासळलेली नैतिकता आणि काही राज्यांमध्ये असणारे लोकापत्य धोरण आणि महिलांचे बाजारीकरण वस्तू म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला खरं म्हणजे सोनोग्राफी मशीनचा जन्म कशासाठी झाला की बाळ आईच्या पोटात असताना त्याला जर काही जन्मजात विकृती असेल तर ती विकृती लवकर समजावी, त्याचं निदान लवकर व्हावं, त्याच्यावर उपाय व्हावे आणि बाळ आणि आई दोघेही निरोगी राहावेत याच्यासाठी या सोनोग्राफी मशीनचा जन्म झाला. पण आता ते वरदान न राहता ते शाप ठरून पाहत आहे. असं जर निदान केलं तर जे हे दुष्कर्म करतील त्या व्यक्तीला 10,000 रुपये दंड आणि 3 वर्षाचा कारावास आहे. कायद्याचा सखोल असा अभ्यास इथे केलेला आहे, तसा त्याची आपल्याला विशेष गरज नाही. कायद्याचा इतिहास हा सांगतो. नेक्स्ट 1900 आपल्या भारतातलं एकमेव उदाहरण आहे. त्या दिवशी एक पट्टी रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, म्हणाली मी नाही पेटणार, आधी शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. दीपावलीच्या दिवशी एक पट्टी रुसली, म्हणाली मी नाही पेटणार, आधी शपथ
स्त्रीभ्रूण हत्या मी नाही बोलणार. दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? औक्षण भावाचे नको का करायला? भाऊ बहिणीचा हा स्नेह, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, ठेवा हा अमृताचा जतन करूया, एक पंथी स्त्रीत्वाची जागृती ठेवूया. दीपावलीच्या दिवशी एक पंथी रुसली म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ, स्त्रीभ्रूण हत्या मी नाही बोलणार. जरी ती असली इंजिनियर डॉक्टर, जरी ती असली इंजिनियर डॉक्टर, उच्च शिक्षित शास्त्रज्ञ, घरामध्ये ती मात्र आईच असते. एक घास चिवचा, एक घास कवचा करून घडवीत असते. मांडीचा धोका करून अंगाई गीत गाते. घोडा घोडा खेळताना मोडाई होते. किती केल्या पुड्या, किती केली दांडगाई, किती छळलं तिला, तरी बाळ माझं सोडवलं म्हणून कुशीत घेत असते. वात्सल्याचे मंदिर घराचा देवारा, वात्सल्याचे मंदिर घराचा देवारा, देवाऱ्यात आई रूपाने ईश्वर प्रगटला. लेकराला असते आईचे वरदान, लेकराला असते आईचे वरदान, जीवनाला म्हणूनच त्याच्या प्रकाशाचे दार. नसेल आई तर अंधार दाटतो, नसेल आई तर अंधार दाटतो, असला सूर्य जरी प्रकाश हरवतो, असला सूर्य जरी प्रकाश हरवतो. म्हणूनच एक पंथी प्रज्वलित करा, म्हणूनच एक पंथी प्रज्वलित करा. स्त्रीत्वाचा आदर तुम्ही मनापासून करा. दीपावलीच्या दिवशी एक पंथी रुसली म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ, स्त्रीभ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. तिने जरी ओलांडला उंबरठा, तिने जरी ओलांडला उंबरठा, घेतली उंच भरारी, दाखवले कर्तृत्व, घेतले नेतृत्व, तरी विसरत नाही ती उंबरठ्याच्या आतलं तिचं कर्तव्य. म्हणूनच म्हणतात धार निंटे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. म्हणूनच म्हणतात घार निंटे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. दीपावलीच्या दिवशी एक पंथी रुसली म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ, स्त्रीभ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. कधी झालं दुःख आपल्याला तर अश्रू मात्र तिच्या नयनी, कधी झालं दुःख आपल्याला तर अश्रू मात्र तिच्या नयनी. कधी पडलो आजारी तर वेदना मात्र तिच्या जिवारी. रात्रंदिवस पाहत नाही ती, रात्रंदिवस पाहत नाही ती, सतत बसून असते उषाची सारखी. काळाचा हिशोब तिच्या मनी नसतो, काळाचा हिशोब तिच्या मनी नसतो. काळ रात्रीचा यमदूत मात्र तिला पाहून घाबरतो. म्हणूनच सावित्रीचा सत्यवान परतला, म्हणूनच सावित्रीचा सत्यवान परतला. जीवनाचं दान तो परत देऊन केला. विवाहाचे बंधन पवित्र बंधन, विवाहाचा सोहळा पवित्र बंधन, पती पत्नीचे नाते संस्कृतीचे गठण. दोन्ही घराच्या अंगणात रेखाटते ती रांगोळी, दोन्ही घराच्या अंगणात रेखाटते ती रांगोळी. रंगही भरते सासरी अन माहेरी, रंगाचे मोरपंख दीपावलीच्या सणाला, रंगाचे मोरपंख दीपावलीच्या सणाला. स्त्रीत्वाची पणती प्रज्वलित करूया. दीपावलीच्या दिवशी एक पंथी रुसली म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ, स्त्रीभ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. आकाश कंदिलाचा थाट दिवाळीपुरता असतो, आकाश कंदिलाचा थाट दिवाळीपुरता असतो. वर्षातून एकदाच तो दिसत असतो. पणतीची साथ मात्र कायमची असते. कधी देवाऱ्यात तर कधी आरतीच्या तपकात ती समय रूपाने असते. पणतीच पुन्हा दिवा पेटवू शकते, दिव्याचा गुणाकार तीच करू शकते. पुन्हा एक आकाश कंदील तीच घडवू शकते. उजेडाचे दान पणतीचे वरदान, उजेडाचे दान पणतीचे वरदान. दीपावलीच्या दिवशी एक पंथी रुसली म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ, स्त्रीभ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा.
म्हणूनच म्हणते, आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंक्तीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पंक्तीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष, जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. कविता आपल्या बंधूची कविता आपल्याला ऐकायची आहे. तत्पूर्वी आपण या कार्यक्रम आपल्या डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे ती शपथ घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. स्त्री भ्रूण हत्या मी करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने मी घेत आहे. हात खाली घ्यायचा आहे आणि संकोच न करता आपल्याला भारत मातेचा जय जयकार करायचा आहे. हात वर करून भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. मुलगा नाही याची मला खंत नाही. त्या चांगल्या कमवत आहेत आणि अतिशय चांगल्या पदांवर ते आहे. मी थोडंसं त्याच्याही पुढे जातो. मला 3 मुले आहेत. आणि मी याची तुम्ही कहाणी आपल्याला सांग. माझी 3री मुलगी मला नेहमी विचारते, म्हणून मी आपल्याला मुद्दाम सांग. पहिली मला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्त्रियांचाच त्याला खूप विरोध असतो. मला खूप बरं वाटतं, कारण मी आधीच तिचं नाव काय ठेवायचं ठरवून ठेवलं की मला मुलगी झाल्यानंतर तिचं नाव मी संयोजा ठेवणार. कारण संयोजा रसायनशास्त्रातला एक शब्द आहे आणि त्याला बॅलन्सिंग म्हणतात इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये त्याला संयोजा म्हणतात. दुसरी झाली तर काय ठेवायचं, तिसरी झाली तर काय ठेवायचं, या मानसिकतेमध्ये मी होतो. कारण मी अनेक वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम केलं आणि स्त्रिया कशा मोठ्या प्रमाणात त्यांना अंधश्रद्धा बनवलं जातं याची मला पूर्ण चांगली माहिती आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना मुलीच्या जन्माला तर आपण पाठिंबा दिलाच पाहिजे, पण जन्माच्या पुढेही तिच्याकडनं जे काही कर्तृत्व होणार आहे त्याला सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे. खूप वेळा आपला विश्वासच नसतो मुलीवर. आईचा असतो, तुम्ही मनामध्ये धाकधूक असते, भीती असते म्हणून असतो. पालकांचा तर अजिबात विश्वास नसतो. अरे मी आपल्याला मला इतकं उदाहरण मॅडमला माहिती. आज आम्ही एका मुलीच्या पालकांना बोलवलो आणि बोलवल्यानंतर थोडासा प्रश्न म्हणजे मी लागले माझ्या मुलीला घरी घेऊन जातो, तिला शिक्षणार्थ काढून टाकतो, अशी खूप वेळा भूमिका घेतली जाते. म्हणजे एवढा हा विश्वास मुलीवर ठेवला जातो. तिला समाजामध्ये लढण्याची ताकद सुद्धा आपण कधी देत नाही. आणि त्यामुळे जेव्हा पहिली मुलगी झाली त्याचं मला अजिबात वाटलं आणि आमच्या सासूबाईंना बरंचसं वाईट वाटलं. नंतर दुसरी मुलगी झाल्यावर माझ्या बायकोलाही वाईट वाटलं. अरे बाबा, दुसरी सुद्धा मुलगीच आहे. आता प्रश्न का राहिला, कारण त्यावेळेस जमाना 2 या 3चा होता, आता 1चा आहे. ही 20-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि 2 या 3चा जमाना असल्यामुळे आता तिसऱ्याला जायचं की नाही हा प्रश्न आला ना. आणि हा प्रश्न आल्यानंतर प्रश्न असा आला की आता मुलगा झाला नाही तर काय आणि मुलगी झाली तर काय, मग सोनोग्राफी करायची का, असं इथपर्यंत आलाच तो प्रश्न. सुशिक्षित जरी असलं तरी सकाळी जसं गुरुजींनी उल्लेख केला की हा प्रश्न सुशिक्षितांचा आहे, अशिक्षितांचा हा कमी प्रमाणात आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. आल्यानंतर मी एकच बघायचं, विशेष म्हणजे डॉक्टर म्हणाले 2 या 3 असले तरी 3 तर आहेच
तिसऱ्याला हरकत काय? आणि मुलगा झाला तर जशी सासूबाईची आणि पत्नीची इच्छा आहे तशा प्रकारे झाला तर फायदाच होईल ना, त्याच्यात काय तोटा? पण मी म्हणजे एका अटीवर आपण जाऊया की तिसरी जर मुलगी झाली तर काय, हा प्रश्न होता. आणि सोनोग्राफी करायची नाही, मुलगा हो अथवा मुलगी हो. आता सगळ्यांची इच्छा होती की मुलगा हो. माझं मत होतं की तिसऱ्याला नाही जायचं, परंतु असं ठरलं की बाबा तिसऱ्याला जायचं, मुलगी हो अथवा मुलगा हो, सोनोग्राफी करायची नाही. आणि वस्तुस्थिती अशी की सोनोग्राफी झाली नाही, मुलगी जन्माला आली. पहिल्याचं नाव संयुजा, दुसरीचं नाव क्षितिजा इथे बसली, ती आज मुद्दाम कार्यक्रम ऐकायला आली घरी असल्यामुळे. आणि तिसरीचं नाव प्रीतिजा असं नाव आहे. तिसरी मला नेहमी विचारते, पप्पा मी नको होते ना. ती मला नेहमी प्रश्न विचारते, मी नको होते ना. कारण तिसरं मूल व्हावं हे मुलासाठी व्हावं याच्यासाठीच तो निर्णय बायकोन आणि सासूबाईने घेतला होता. आणि डॉक्टरांनी त्याला साथ दिली. डॉक्टर म्हणाले पहिले 2 सीझर होऊन सुद्धा तिसऱ्याला सुद्धा डॉक्टर म्हणाले की काय हरकत नाही. आता डॉक्टर खूप तज्ञ होते, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. डॉक्टर स्वामीनाथन म्हणून अतिशय तज्ञ आहे. तर तिसरी मुलगी झाली तर मुलगी मला अजूनही नेहमी प्रश्न विचारते, सर मी नको होते ना. पण मी तुम्हाला सांगतो की तिन्ही मुली या जसं त्या वंशाच्या पणती म्हणाल्या, मी ते सुद्धा म्हणायला तयार नाही, त्या वंशाच्या दिवाच आहे. कारण दिवा आणि पंथी याच्यामध्ये सुद्धा मला आणखी मुलीला आपण कमीपणा देतो की काय असं वाटतं. परंतु एक गोष्ट माझ्या नेहमी मनामध्ये लक्षात असते, एका वडिलांनी आपल्या 3 मुलांना एक रुपया दिला आणि तुम्ही याच्यातनं गडबड पदार्थ घेऊन या असं सांगितलं. खूप जुनी एक गोष्ट आहे. आणि गडबड पदार्थ घेऊन या असं सांगितलं. पहिल्या मुलाने काहीतरी आणलं, दुसऱ्याने काही आणलं, त्याच्यानं काही घर भरलं नाही. तिसरा मुलगा मात्र एक पणती घेऊन आला, तेल घेऊन आला, एक वात घेऊन आला आणि एक काडीपेटी घेऊन आला. त्या पणतीमध्ये त्याने तेल टाकलं, त्यानं वात लावली, अंधाऱ्या खोलीमध्ये तो गेला आणि ती वात त्याने पेटवली आणि त्या घरभर तो प्रकाश पसरला. म्हणजे एक पणती काय करू शकते तर सगळं घर उजळू शकते. आता प्रेषित आणि देवदूत अशी संकल्पना कांक्रिया मॅडमला दिली. खरंच त्यांनी पूर्ण देश आणि आता आपला महाराष्ट्र पालथा घालून हे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्ही आपल्या मनात असलेला किंतु बाजूला करून या कामाला पूर्ण वेळ देण्याचा संकल्प आपण करावा. एक काळ असा होता, पहिली बेटी तूप रोटी किंवा पहिली बेटी धनाची पेटी असं लोक म्हणायचे. मध्ये काय झालं पुन्हा ठाऊक की पेटी कुठे गेली आणि तूप रोटी कुठे गेली, वेगळंच एक बला समजली जाण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही का झाली याचं आत्मचिंतन करावं. मॅडमनी सांगितलेल्या सगळ्या बाबींचा विचार केला तर आपल्याला त्याचं उत्तर सापडेल. आज मॅडमने अतिशय चांगलं मार्गदर्शन, अतिशय प्रभावी पद्धतीने लोकांच्या मनाचा ठाव घेणारा, लोकांच्या मनाला भिडणारे अनेक उदाहरण देऊन त्यांनी आज माहिती दिली. आम्ही सगळेच हा विचार आमच्या परिसरातील तळागाळापर्यंत पोहोचू. मॅडमचं मी आमच्या NSS विभागामार्फत आणि विद्यापीठामार्फत